मराठी अभिनेत्रीला 1.5 कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहात. बिल्डरकडून गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून 2 महिलांना अटक केली आहे आणि याच खंडणीचा पहिला हप्ता 1.5 कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात पकडलं आहे. खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पहिल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना शनिवारी एक्सप्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कांदिवली इथल्या रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे वय वर्ष 39 आणि सांताक्रूज इथल्या रहिवासी अमरीना इक्बाल जवेरी उर्फ ॲलिस उर्फ अमरीना मॅथ्यू फर्नांडिस वय वर्ष 33 अशी झाली आहे. हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की हेमलता पाटकर यांच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323 आणि 504 अंतर्गत यापूर्वीच एक फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे की त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत याची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मुंबई.